मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 20 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की साक्षी दीपाला म्हणते की आदित्यच्या ऑफिसमध्ये तू जे काही बोलली ते मला खरंच खूप आवडलं, मात्र त्यामुळे आपलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल तर नाही ना होणार. तुला काय वाटतं यावर? त्यावर दीपा म्हणते की माहीत नाही, मला एवढंच माहीत आहे की त्यावेळी त्यांना त्यांची चूक दाखवून देणं गरजेचं होतं. मला दीपिकाच्या मनावर कोणताही चुकीचा परिणाम होऊ द्यायचा नव्हता, कारण रंगामुळे मी सुंदर दिसत नाही असं कुठेतरी मनात आहे तिच्या, आणि तिचा हा गैरसमज मला याच वयात दूर करायचा होता. नाहीतर आयुष्यभर रंगाबद्दलचा कॉम्प्लेक्स घेऊन बसली असती ती. त्यावर साक्षी म्हणते, आणि त्या श्वेताला तरी काय गरज होती रंगावरून बोलायची? त्यावर दीपा म्हणते, तू श्वेताला काय आत्ता ओळखतेस का? तुला माहीत आहे ना ती कशी आहे ते, आणि म्हणूनच मी तिचं रंगाबद्दलचं मत तिथेच खोडून काढलं. मला दीपिकासमोर हा विषय अजून वाढू द्यायचा नव्हता. त्यावर साक्षी म्हणते, बरोबर आहे, पण आता आपलं काही खरं नाही. या सगळ्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागणार. आणि तितक्यात दीपाला आदित्य एंटरप्राइजच्या मॅनेजरचा कॉल येतो, आणि त्यामुळे त्या दोघीही घाबरतात. तर मॅनेजर त्यांना अर्जंट ऑफिसमध्ये बोलावून घेतो, आणि त्यामुळे त्या दोघी अजूनच काळजीत पडतात. तर दुसरीकडे दीपिका सर्वांना सांगत असते की दीपा आंटीने फक्त माझे लाड नाही केले, तर तिने मला खूप गोष्टीसुद्धा शिकवल्या आणि वेगवेगळे पदार्थही बनवून खायला दिले. त्यावर ललित हसून म्हणतो, म्हणजे तिकडे एका मुलीची मज्जा चालू होती तर? त्यावर सौंदर्या म्हणते, दीपा आंटी आहे म्हटल्यावर लाड तर होणारच ना. त्यानंतर दीपिका सौंदर्याला विचारते की तुला सावळा रंग आवडतो का? त्यावर सौंदर्या सांगते की खरं तर सावळा रंग मला आधी नाही आवडायचा, पण आता माझा तो फेवरेट कलर आहे. आणि त्यामुळे दीपिका खूप खुश होते, आणि ती कार्तिकलाही विचारते की तुला आवडतो का सावळा रंग? त्यावर कार्तिकही सांगतो की हो, सावळा रंग मला आवडतो, कारण तो तुझा रंग आहे. आणि त्यावर दीपिका खुश होत म्हणते, कलर गया तो पैसा वापस. आणि तिच्या तोंडून हे वाक्य ऐकून कार्तिकला क्षणभर समोर दीपाचाच भास होतो. तर दीपिका त्या सर्वांना सांगते की काल तुम्ही दीपा आंटीचं स्पीच ऐकायला हवं होतं. आम्ही आधी कॅक्सच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा तिने सांगितलं की कोणताही स्किन कलर वाईट नसतो. आपली ब्युटी आपल्या स्किन कलरमुळे ठरत नाही. आणि तितक्यात श्वेताही तिथे येते. तर कार्तिक सौंदर्याला विचारतो, या दोघी आधीच्या ऑफिसमध्ये का गेल्या होत्या? त्यावर सौंदर्या त्याला सांगते की दीपा तिथे स्नॅक्स डिलिव्हर करते, आणि त्यासाठीच त्या तिथे गेल्या होत्या. मात्र या श्वेताने तिथे ऑडिशन घेणाऱ्या एजन्सीला मॉडेलिंगसाठी दीपाचं नाव सुचवलं, पण एजन्सी म्हणाली की आम्ही फक्त गोऱ्या रंगाच्याच मॉडेल्स घेणार. आणि यावर दीपाने त्यांना चांगलंच सुनावलं. तर दुसरीकडे दीपा आणि साक्षी ऑफिसमध्ये आलेल्या असतात. तिथे दीपा आधीची माफी मागत म्हणते की काल जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी. खरं तर मी वेगळ्याच कामासाठी इथे आले होते. ऑडिशन, जाहिरात यात मला काहीच इंटरेस्ट नाही, पण रंगाबद्दल जे काही बोललं गेलं तेही एका लहान मुलीसमोर, ते मात्र मला पटलं नाही, आणि म्हणून मी बोलले. आणि त्यानंतर ती त्या सरांची माफी मागत म्हणते की तुमचा दृष्टिकोन चुकीचा होता, आणि तो तुम्हाला स्पष्टपणे सांगणं गरजेचं होतं, आणि म्हणूनच मी बोलले, कारण एखाद्या लहान मुलीच्या मनात तिच्या रंगाविषयी न्यूनगंड निर्माण व्हावा हे मला पटणारं नव्हतं. पण तितक्यात आधी म्हणतो की वहिनी, ते एकदा काय बोलत आहे ते ऐकून तरी घे. तर दुसरीकडे सौंदर्या कार्तिकला सांगत असते की दीपाचं असं म्हणणं होतं की फेअरनेस क्रीम प्रोमोट करताना तुम्ही आधीच गोऱ्या असणाऱ्या मॉडेल घेतल्या तर ती लोकांची फसवणूक नाही का होणार? मग तिने दुसरा प्रश्न उभा केला की मुळात गोरा रंग म्हणजे सुंदर रंग हे कोणी ठरवलं? सावळा रंगही सुंदर असतो. त्यावर ललित म्हणतो, वा क्या बात है, हे असं रोखठोक दीपाच सुनावू शकते फक्त. तर सौंदर्या सांगते, आणि यानंतर एजन्सीने आपला हट्ट सोडून गोऱ्या रंगाच्या मॉडेलऐवजी दीपाला सिलेक्ट केलं. आणि हे ऐकून तर कार्तिकला खूप आनंद होतो. तर श्वेता म्हणते, तिला सिलेक्ट करून आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतलाय. तर इकडे ऑफिसमध्ये ते सर दीपाला सांगतात की तुम्ही जे बोललात ते मला पूर्णपणे पटलं आहे. खरं तर मीच तुम्हाला सॉरी म्हणायला हवं. आणि फेअरनेस क्रीमच्या ॲडसाठी गोरीच मॉडेल कशाला हवी? उलट गोरी मॉडेल घेऊन लोकांची दिशाभूल होती हे बरोबर आहे. आम्ही चुकत होतो आणि तुम्ही आम्हाला योग्य दिशा दाखवली, त्यामुळे आम्ही आमचा डिसिजन बदलला आहे. आता आमच्या प्रोडक्टसाठी मॉडेल म्हणून तुम्ही काम करणार आहात. आणि हे ऐकून तर दीपाला धक्काच बसतो. ते सर सांगतात की तुम्ही आणि तुमच्यासोबत आलेली ती लहान मुलगी
या ॲडसाठी अगदी परफेक्ट आहात. बाकी कमर्शियलचा आदित्य तुमच्यासोबत बोलून घेईलच. आणि हे सर्व ऐकून साक्षी खूप खुश होते. मात्र दीपाला या सगळ्यावर विश्वासच बसत नाही. तर इकडे श्वेताने मारलेल्या टोमण्यावर दीपिका तिला म्हणते की दीपा आंटीने अगदी सॉलिड भाषण दिले आणि मला ती खूप आवडते. तर कार्तिक विचारतो, पण दीपा करेल का ती जाहिरात? त्यावर सौंदर्या म्हणते, वाय नॉट, आपण तिला करायला लावू. आणि फक्त दीपा नाही तर आपली दीपिकाही सिलेक्ट झाली आहे, कारण मदर डॉटर अशी थीम आहे. आणि हे ऐकून तर कार्तिक अजूनच खुश होतो. तर दीपिकाही दीपा आंटीसोबत काम करायचं म्हणून आनंदी होते. श्वेता मात्र तोंड पाडून उभी असते आणि ती मनाशी म्हणते की काहीही झालं तरी दीपाला मी ही ॲड करू देणार नाही. तर ऑफिसमध्ये दीपा स्वतःच त्या सरांना सांगते की मला ही जाहिरात नाही करायची आणि त्यामुळे त्यांना धक्काच बसतो. तर दीपा दुसरं काही न बोलता तेथून निघून जाते. साक्षी आधीला म्हणते की मी समजावून बघते तिला आणि तीही तिच्या पाठोपाठ निघून जाते. तर दुसरीकडे श्वेता कार्तिकीला भेटण्यासाठी तिच्या शाळेमध्ये येते. कार्तिकी दीपिकाची वाट पाहत बाहेरच थांबलेली असते. तर श्वेता तिला म्हणते, आय डोंट थिंक दीपिका आज येईल म्हणून. त्यावर कार्तिकी का म्हणून विचारते. तर श्वेता सांगते, ती तुझ्या आईसोबत एक ॲड करत आहे. त्यावर कार्तिकी म्हणते, म्हणजे नक्की काय? श्वेता सांगते की दीपिकाच्या आजीच्या कंपनीमध्ये एक क्रीम बनवली जाते. त्या क्रीमसाठी एक ॲड आहे आणि त्या ॲडमध्ये तुझी आई आणि तिची मुलगी म्हणून दीपिका या दोघीजणी काम करणार आहेत. पण खरं तर मला असं वाटतं की दीपाची मुलगी म्हणून तुझाच विचार करायला हवा होता, कारण तूच तिची खरी मुलगी आहे ना. पण मग दीपिकाला का घेतलं असेल बरं? आणि हे सर्व ऐकून कार्तिकी नाराज होत विचारात पडते. तर श्वेता म्हणते, दीपिका इतके दिवस तुझ्या आईसोबत राहिली आहे ना, तिला आता तीसुद्धा तिचीच मुलगी वाटायला लागली असेल. नाहीतर मुलीच्या रोलसाठी दीपिकाला घ्या असं का सांगितलं असेल तिने? आणि कार्तिकीच्या मनात नको ते भरवून ती तिथून हसतच निघून जाते. तर दुसरीकडे साक्षी दीपाला विचारते की तू सरळ सरळ त्यांना नाही का म्हणालीस? त्यावर दीपा म्हणते, मग मी काय हो म्हणू का? आणि मॉडेलिंग काय इतकं सोपं आहे का? मी काय मॉडेल आहे का साक्षी? त्यावर साक्षी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते आणि तिला सांगते की तू ही जाहिरात केली तर तुला खूप पैसेसुद्धा भेटतील. ते पैसे तू कार्तिकीच्या शिक्षणासाठी वापरू शकते. तू नीट विचार कर, हातात आलेली संधी अशी सहजासहजी सोडू नको. आणि यामुळे दीपाही विचारात पडते. तर दुसरीकडे आयेशा हसतच कार्तिकला म्हणते की फेअरनेस क्रीम आणि दीपा किती ऑड कॉम्बिनेशन आहे. तुम्ही जर दीपाला मॉडेल म्हणून घेतलं तर खूप नुकसान होईल तुमचं. पण कार्तिक तिला म्हणतो की तू दीपाला अंडर एस्टिमेट करू नको. तिचा रंग जरी सावळा असला तरी ती दिसायला रेखीव आहे आणि तो दीपाचं कौतुकच करत राहतो. त्यामुळे आयेशा मात्र खूपच चिडते. ती पुन्हा कार्तिकच्या मनात दीपाविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. पण कार्तिक तिला स्पष्टपणे सांगतो की दीपाचा स्वभावच नाही दुसऱ्याला मुद्दाम त्रास देण्याचा. मात्र आयेशा काहीच ऐकून घेत नाही. तर कार्तिकही दीपाचीच बाजू घेतो आणि त्यामुळे आयेशा चिडून तेथून निघून जाते. तर दुसरीकडे साक्षी दीपाला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते. तितक्यात कार्तिकीही घरी येते. पण दीपा साक्षीला सांगते की एकदा कार्तिकीसोबत मी बोलते. तिला याबद्दल काय वाटतं ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे, नाहीतर उगाच तिच्या मनात गैरसमज निर्माण व्हायचा. आणि त्यावर साक्षी हो म्हणते. आणि त्यानंतर दीपा मात्र विचारात पडते की या जाहिरातीबद्दल कार्तिकीसोबत काय आणि कसं बोलावं ते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी सर्वांना सांगते की मला आवडेल आईने ही जाहिरात केली तर. आणि ते ऐकून सर्वांनाच खूप आनंद होतो. तर श्वेता मात्र तोंडावरच पडते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.